नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 25 जानेवारी 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन ब्लॉगिंगला सुरुवात करते। हो, मी आज आहे ना पौष महिन्यातली शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे पहा, आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत सुद्धा योग आहे पहा। इतका योग छान असा अद्भुत योग आहे ना, खूप सुंदर सुवर्ण योग आहे पहा आजचा। आणि ह्या आजच्या चांगल्या मुहूर्तावरती आज महालक्ष्मी व्रताचं उद्यापन सुद्धा होत आहे आणि तसंच माझं हळदी कुंकू सुद्धा आहे पहा। म्हणजे माझ्या इथे हळदी कुंकू सुद्धा आहे। जेवढं शूट करता येईल तेवढं मी जेवढं मला शेअर करता येईल तेवढं मी शेअर करेल तुमच्यासोबत। आता सोसायटीमध्ये मी आमंत्रण दिलेलं आहे हळदी कुंकासाठी। हळदी कुंकाचे वाण देण्यासाठी काय बनवलेलं आहे पद्धतीने डाळ आणि गूळ एकत्र असं हे हळदी कुंकाला देणार आहे संध्याकाळी मी। तसंच केळी आहेत, पानं आहेत। आता पहा वाजलेले आहेत माझ्याकडे 10 मिनिटं पुढे आहे, ॲक्च्युली 5:30 वाजलेले आहेत। तर 6 नंतर मी शक्यतो 6 नंतर येण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या वेळेनुसार मी यायला सांगितलं आहे। कारण कसं होतं पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी काम असतं, त्याच्यामुळे काही ना यायला जमत नाही पहा। म्हणजे थोडंसं लेट यायला जमतं, त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे काही हरकत नाही, तुमच्या वेळेनुसार या। त्यामुळे सगळ्याजणी एकदम आल्या तर चांगलंच आहे, एक आल्या तरी चांगलं आहे। जसं सुवासिनी येतील तसं मी तुमच्यासोबत शेअर करेल। ज्यांना व्हिडिओमध्ये येण्याची जे व्हिडिओसमोर कॅमेरासमोर ज्यांना आवडत नाही यायला त्यांना घेता येणार नाही, पण ज्या व्हिडिओसमोर यायला ज्यांना आवडतं त्यांच्यासोबत नक्की मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर म्हणजे व्हिडिओ त्यांच्यासोबत काढेन आणि तो तुमच्यासोबत शेअर करेल पहा। थोडासा हा हळदी कुंकाचा थोडासा ब्लॉग लॉंग होईल पहा, पण छान उत्कृष्ट असं होईल। मला लहानपणापासून म्हणजे जवळजवळ मी 5वीत असल्यापासून हे महालक्ष्मी व्रत करते। तेव्हापासून जशी मी ही पूजा करते तशीच मी मांडत आलेली आहे। असं काही नाही आहे पहा, फक्त मनामध्ये श्रद्धा हवी, भाव हवा। आई महालक्ष्मी सगळ्यांनाच पावते पहा, फक्त ती पाहते की पूजा करण्यामागचा भाव किती खरा आहे, श्रद्धा किती खरी आहे, हेच मेन महत्त्वाचं असतं। मी काही वेळेस चांगल्या पद्धतीने पूजा मांडते, काही वेळेस सिंपल पद्धतीने। म्हणजे जसं साहित्य पूजेचं अवेलेबल होईल तसं मी ती पूजा मांडत असते पहा। काही वेळेस काय होतं की काही कारणाने नाही आपल्याला साहित्य अवेलेबल होत, आणि काही वेळेस आपल्याला साहित्य अवेलेबल होतं, तर त्यामुळे असं नाराज होऊन जाण्याची काही नाही आहे पहा की आपल्याला हे मिळालं नाही मग कसं काही नाही। महालक्ष्मी व्रताचं असं एक आहे, तुम्ही जे काही तुम्हाला पूजेसाठी मिळेल ते साहित्य ते पूजेचं साहित्य घेऊन तुम्ही महालक्ष्मीचे पूजा मांडणी केली तरी चालते पहा। शेवटी भाव महत्त्वाचा आणि श्रद्धा महत्त्वाची। तर मी पण ह्या हळदी कुंकवाचा आणि महालक्ष्मी व्रत उद्यापनाचा लाभ घ्या, तुम्ही ह्याचा आनंद घ्या। तर चला आता मी थोडंसं आवरून घेते। माझं तर आवरून झालेलं आहे, मी तुम्हाला माझं लुक दाखवते। मी एकदम साधा सिंपल लुक केलेला आहे माझ्या, म्हणजे अशा पद्धतीने मी साडी नेसलेली आहे। तर असा लुक आहे माझा आजचा ना। मी एक हे बनवते, हाळीवची खीर बनवते, म्हणजे अशी गरम गरम खीर बनवते। म्हणजे काय होईल की थंडी पण खूप आहे ना, तर हळदी कुंकाला अशा लेडीज आल्या ना, सुवासिनी आल्या की त्यांना अशी गरम गरम खीर देता येईल पहा हळीवची। आणि हळीवची खीर आहे ना आपल्या लेडीजसाठी खूप उपयुक्त आहे पहा। म्हणजे कुणाला आपल्या लेडीजला खूप काही प्रॉब्लेम्स असतात पहा, तर ही एक हळीवची खीर थोडीशी जरी रोजच्या रोज हळीवची खीर पिली ना तुम्ही थंडीमध्ये, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते। खूप अशी
म्हणजे रक्तातील कमतरतासुद्धा ती दूर करते. म्हणजे रक्त जर कुणाच्या अंगामध्ये कमी असेल किंवा कुणाला पाठदुखी असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतात पहा लेडीजचे, ते प्रॉब्लेम्स सगळे दूर करते बा ही हाळीवची खीर. खूप छान होते. मी तर म्हणते प्रत्येक लेडीजनी ना ही हाळीवची खीर हिवाळ्यात आठवड्यातून रोजच्या रोज नाही, पण निदान आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही हाळीवची खीर थोडी का होईना पण घेतलीच पाहिजेत पहा आहारामध्ये. तर पहा मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने केलेली आहे. पहा अशा पद्धतीने तर केशर ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीने ही हाळीवची खीर बनवलेली आहे. अजून तर कुणी आलेलं नाही आहे, येतील हळूहळू. तर पहा इथे गरमागरम हाळीवची खीर सर्वांना मी आता सर्व करत आहे. हाळीवची खीर सर्वांनी घेतल्याच्या नंतर आता सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे. हे सर्व माझ्या सोसायटीतल्या लेडीज आहेत पहा. टेस्ट नाही लागत मला वाटायला कोण छाट होतं, कोण दूध होतं, कोणी दुसरं काहीतरी देतं वेगळं. 15 मिनिटं आधी केलं सांगितलं बनवून ठेवा. रोज द्यायचा किरण रोज तिला एक अर्धा तसं नाही. हे हळदी तसं नाही, तसं आहे. किती काय नाही असं सवाल नाही. त्यांनी त्याचं नाही, कुडीचा प्रश्न नाही. हाडं मजबूत होतात. जरी कुडी कशी असली तरी हाडं मजबूत पाहिजे ना. सर्व लेडीजला हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर आता हळदी कुंकाचं वाण आपण जे तयार केलेलं होतं पहा, ते वाण मी सगळ्यांना देत आहे. छोटी लक्ष्मी नाही नाही, सातारा त्या बाजूला आहे. मला तिकडे दिलेली आहे. मंचर माझं माहेर आहे. छोटं होतं किती मस्त आहे. सगळ्यांनी हाय करा की. या सर्व लेडीज गेल्याच्या नंतर अजून ज्या राहिल्या होत्या सोसायटीतील लेडीज, त्या हळूहळू येत होत्या पहा. काही जण गावी चालल्या होत्या आणि काही जण नुकत्याच जॉबवरून आल्या होत्या. तर त्या जसा वेळ होईल तसं त्या येत होत्या पहा. आता इथे सगळेजण महालक्ष्मीची जी पूजा मी मांडली होती तिथे नमस्कार करत होत्या, हळदी कुंकू वाहत होत्या पहा. ही जी छोटी मुलगी आहे ना, ही आहे श्रावणी. ही आपल्याच फ्लोअरला इथे राहते पहा. तर ही आहे ना, आता पुढे पहा तुम्हाला छान अशी शुभंकरोती म्हणून दाखवेल. खूप उत्कृष्टरित्या ही शुभंकरोती म्हणते.
आता ह्यांच्या इथं पण आहे. आता ज्या ताई येत आहेत ना आतमध्ये, ह्या ताई आहेत ना ॲक्च्युली गावी चालल्या होत्या. त्या गावी जाता जाता हळदी कुंकाला येत आहेत पहा. आता ह्या सगळ्यांना पण छान असं गरमागरम हळदीची खीर देऊन परत हळदी कुंकू लावून आपले जे हळदी कुंकाचं जे वाण आहे ते देणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना, व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तर पहा, कन्यास्वरूप आलेल्या ह्या लक्ष्मीला सुद्धा मी हळदी कुंकू लावून तिच्या पाया पडत आहे. बालकन्या स्वरूप आलेल्या ह्या लक्ष्मीच्या मी पाया पडल्याच्या नंतर मला आपोआपच आशीर्वाद मिळालेला आहे पहा छान असा. अशी गप्पा मारते ना. कसा गेला आजचा दिवस? सगळे तयारीमध्ये ना? सगळं तयारी. मराठी पर्यंत मराठीमध्ये 1 to 10 पर्यंत इंग्लिश मध्ये पूर्ण त्याच्यावरती असं नाही का गिरवत त्यांचं व्हेरिएबल आहे ना त्यांचं, कारण तेवढं फिक्स्ड नाही येते म्हणजे त्यात प्लस हे करतात फॅक्टर त्याच्यामध्ये शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिवा ठेवला देवापाशी उजेड पडला तुळशी पायशी. माझा नमस्कार सर्व देवांच्या पाशी. थँक्यू. डोक्याला लाव, डोक्याला लाव. सोसायटीतल्या सगळ्या लेडीज आहेत. आपल्या इथं आज हळदी कुंकू आहे. जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की आज आपल्या इथं हळदी कुंकूसुद्धा आहे आणि महालक्ष्मीचं उद्यापन पण आहे. तर या महालक्ष्मीच्या उद्यापनानिमित्त आणि हळदी कुंकानिमित्त आपल्या इथे या माझ्या सोसायटीतील सर्व लेडीज आलेल्या आहेत पहा. कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग? आवडला का सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर गाईज, आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवनवीन कुकिंग अँड ब्लॉगिंगच्या व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या.